नमस्कार मंडळी, मी पूनम तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण आपल्या गणपती बाप्पासाठी मस्त असे तळणीचे खुसखुशीत मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत। हे मोदक अगदी आरामात 7 ते 8 दिवस टिकतात आणि खायला तितकेच चविष्ट लागतात। अगदी मस्त खुसखुशीत असे हे तळणीचे मोदक तयार होतात। नक्कीच तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने एकदा हे ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका। चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे तळणीचे मोदक बनवण्यासाठी पहिल्याला आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी इथे 1 कप गव्हाचं पीठ, अर्धा कप रवा, चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे, म्हणजे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। हे सगळं व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। रवा इथे मी नॉर्मल घेतलेला आहे। आता आपण हे व्यवस्थित छान असं मिक्स करून घेतलं आहे। याच्यामध्ये आपल्याला तेलाचं मोहन टाकायचं आहे। तर इथे मी 1 मोठा चमचा तेल छान असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। तर तेल टाकून घेतल्यानंतर व्यवस्थित छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीला हे थोडंफार गरम असतं, त्याच्यामुळे आपल्याला एखाद्या स्पूनच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर हे आपल्याला व्यवस्थित हाताने छान असं चोळून घ्यायचं आहे। पूर्णपणे हे गव्हाच्या पिठाला जे तेल आहे ते अगदी व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे, अशी छान अशी आपली मूठ वळली गेली पाहिजे। अगदी पीठ आपलं छान असं हे मळलं जातं। बघू शकताय तुम्ही इथं व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने हे मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून पीठ छान अगदी मळून घ्यायचं आहे। पाणी टाकताना पिठामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून पिठाचा अंदाज घेऊन आपल्याला हे पीठ मळायचं आहे। पीठ मळताना अगदी जास्त सैलसर मळायचं नाही, तर थोडंफार घट्ट मळायचं आहे, म्हणजे आपल्याला मोदक बनवताना आपण जेव्हा त्याच्या कळ्या पाडतो तेव्हा व्यवस्थित छान अशा कळ्या पडल्या जातात। तर इथं अशा पद्धतीने व्यवस्थित असं थोडंसं पाणी टाकून मी पीठ छान असं मळून घेते। बघू शकताय तुम्ही इथे व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने मस्त असं आपण हे पीठ मळून घेऊया। थोडंसं घट्टसरच मळायचं, अगदी जास्त सैल मळायचं नाही आहे पीठ। तर इथं अशा पद्धतीने आपलं पीठ छान असं मळून झालेलं आहे। बघू शकताय तुम्ही पिठाची इथं कन्सिस्टन्सी तुम्ही इथं बघू शकताय। अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। तर हे पीठ आपल्याला 10 ते 15 मिनटं असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे। तर पीठ छान भिजत आहे तोपर्यंत आपण इथे सारण बनवून घेऊया। तर इथे मी कढईमध्ये 2 चमचे तूप टाकून घेतलेलं आहे। तूप छान गरम झाल्यानंतर 1 स्पून खसखस टाकून घ्यायचे, आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत। हे सर्व व्यवस्थित छान असं 2 मिनटं भाजून घ्यायचं। ड्रायफ्रूट आणि खसखस भाजल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला ओला खवलेला नारळ टाकून घ्यायचा आहे। तर इथे मी 2 कप ओला खवलेला नारळ घेतलेला आहे। नारळ टाकल्यानंतर तो सुद्धा आपल्याला व्यवस्थित छान असा तुपामध्ये 2 ते 3 मिनटं मस्त खमंग असा परतून घ्यायचा आहे। तर सारण व्यवस्थित छान असं आपलं टिकण्यासाठी आपल्याला हे मस्त असं भाजून घ्यायचं आहे। तर इथं अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही मस्त 2 ते 3 मिनटं हे नारळ भाजून घेतलेलं आहे इथे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचं आहे। तर इथे मी 2 कप नारळासाठी 2 कपच गूळ घेतलेला आहे। गूळ इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता। तुम्हाला जास्त गोड आवडत नसेल तर थोडासा गूळ कमी केला तर काहीच हरकत नाही। अशा पद्धतीने आपल्याला गूळ टाकून अगदी व्यवस्थित छान असे मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे मस्त असं बघू शकताय तुम्ही छान असं आपलं हे सारण आता तयार झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात शेवटी 1 चमचा वेलची पावडर टाकायची आहे आणि व्यवस्थित छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर मस्त असं आपलं आता हे सारण तयार झालेलं आहे। सारण आता आपलं हे थंड करून घ्यायचं आहे। 1 2 ते 3 मिनटं आपल्याला हे सारण थंड करून घ्यायचं आहे। अगदी छान मस्त सारणाला कलरसुद्धा आलेला आहे, बघू शकताय तुम्ही अगदी मस्त असं आपलं हे सारण तयार झालेलं आहे। वेलची पावडर टाकल्यानंतर छान असं हे मिक्स करून घेतलं। आता आपण हे सारण काढून घेऊया आणि 1 2 ते 3 मिनटं व्यवस्थित छान असं आपल्याला हे सारण थंड करून घ्यायचं आहे। तर इथं बघू शकताय तुम्ही अगदी मस्तच आपलं हे सारण तयार झालेलं आहे। तर आता मी हे काढून घेते। तर इथे बघू शकताय तुम्ही आता आपल्याला इथे मोदक बनवून घ्यायचे। पीठ अगदी छान असं भिजलं गेलेलं आहे। पिठातला अगदी छोटासा गोळा काढून घेतलेला आहे आणि आपल्याला त्याच्या अशा पद्धतीने पुरी लाटतो त्या पद्धतीने लाटून घ्यायच्या। इथे मी छोट्या पुऱ्या लाटून त्याचे मोदक बनवून घेते। तुम्ही एकच मोठी पोळी लाटून त्याच्यासुद्धा छोट्याशा प्लेटने पुऱ्या पाडून त्याचे मस्त मोदक बनवू शकता। अशा पद्धतीने बघू शकताय तुम्ही त्याला मस्त अशा कळ्या पाडून घेतलेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये आपल्याला आता आवडीप्रमाणे सारण भरून घ्यायचं आहे। तर इथे मी मस्त अशा कळ्या पाडून घेतलेल्या आहेत। आता आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये 1 ते 2 चमचा सारण टाकून घ्यायचं आहे आणि मस्त असा हा मोदक बंद करून घ्यायचा आहे। तर इथे बघू शकताय तुम्ही अगदी मस्त असे आपले हे सर्व मोदक आपण अशा पद्धतीनेच आता बनवून घेणार आहोत।
सगळे मोदक बनवून झालेले आहेत. आता आपल्याला मोदक तळून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकताय तुम्ही तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे. एक एक करून आपल्याला मोदक ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मोदक अगदी छान असं गुलाबी रंगावरती मस्त अगदी मंद गॅसवरती आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. मोदक तळून घेताना कोणतीही घाई करायची नाही. अगदी आलटून पलटून आपल्याला दोन्ही साईडने मस्त असे हे भाजून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने सर्व मोदक मी टाकून घेतलेले आहेत. आता हे मोदक आपण अगदी स्लो फ्लेमवरती छान असे तळून घ्यायचे आहेत. तर दोन्ही साईडला आलटून पलटून आपल्याला हे मोदक तळून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकताय तुम्ही मस्त असे मोदक तळून घेतलेले आहेत. अगदी खुसखुशीत असे आपले हे तळणीचे मोदक इथे बनवून तयार झालेले आहेत. नक्की तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीबरोबर. पूनम रेसिपीला सबस्क्राईब करा, शेअर करा. नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.